नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सगळे? आपण द्रव्यगुण पार्ट 1 बघत आहोत. त्यामध्ये आजचा जो अध्याय आपण बघणार आहोत तो आहे मिश्रक वर्गीकरण. मिश्रक वर्गीकरण पुस्तकामध्ये पान नंबर 95 वर हा अध्याय दिलेला आहे. ज्यांच्याकडे पुस्तक नसेल त्यांनी माझं लेक्चर ऐकून ते नोट्स काढू शकतात. सुश्रुतांनी सूत्रस्थानाचा 36वा अध्याय जो आहे तो मिश्रक अध्याय असं सांगितलेला आहे, पण मिश्रक गणाचं वर्णन जे आहे ते मात्र 38व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. दुसरा एक महत्त्वाचा MCQ आहे की मिश्रकादी वर्ग कुठल्या निघंटूमध्ये वर्णित केलेला आहे. तर राज निघंटूमध्ये मिश्रकादी वर्ग वर्णित केलेला आहे. तर मिश्रक वर्गीकरण म्हणजे काय, तर एकाच कॅटेगरीमध्ये वेगवेगळे द्रव्य एकत्र आणायचे आणि त्याचे गुणधर्म सांगायचे, तर त्याला मिश्रक वर्गीकरण असं म्हटलं जातं. म्हणजे त्याचं उदाहरण आहे बृहत पंचमूळ, लघु पंचमूळ. तर एकाच कॅटेगरीमध्ये बृहत पंचमूळ याच्यामध्ये त्यांनी 5 द्रव्य एका कॅटेगरीमध्ये आणले बृहत पंचमूळ याच्या खाली आणि त्याचे एकत्रितपणे गुणकर्म वर्णन केले, तर त्याला म्हणायचं मिश्रक वर्गीकरण. तर आता आपण बघूया तसं खूप साऱ्या गोष्टी आहेत या मिश्रक वर्गीकरणामध्ये. जवळपास 80-90 वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण त्यातल्या काही गोष्टी ठराविक अशा आहेत की ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. उरलेले अशा आहेत की ज्याच्यावर फार क्वचित एखाद्या वेळी कधीतरी चुकून प्रश्न येतो. तर त्यामुळे जे मस्ट टू नो आणि नाईस टू नो आहेत त्या कॅटेगरीमधले आपण बघणार आहोत. जे अगदी रेअर आहेत की ज्याच्यावर आजपर्यंत कधीच प्रश्न आलेला नाही आहे, असं आपण नाही केलं तरी चालू शकतं. सुरुवात करूया बृहत पंचमूळापासून. बिल्व, अग्निमंथ, शोनाक, पाटला, गंभारी. तर हे 5 द्रव्य बृहत पंचमूळामध्ये येतात. बिल्व, अग्निमंथ, शोनाक, पाटला आणि गंभारी. या सगळ्यांचे उपयुक्तांग मूळ असल्यामुळे बृहत पंचमूळ, आणि मागे पण मी सांगितले या सगळ्यांचे मोठी मोठी झाडं असतात, वृक्ष असतात, म्हणून याला बृहत पंचमूळ असं म्हटलं जातं. याचे गुणकर्म बघा. लघु, रस तिक्त कषाय, विपाक कटू, वीर्य उष्ण, कफवात शमन आणि दीपन. बृहत पंचमूल हे दीपन करणार आहे. हे सगळे गुण त्याचे आहेत, त्यामुळे हे गुण नीट लक्षात ठेवा. नंतर आहे लघु पंचमूळ. लघु पंचमूळामध्ये येतात शालपर्णी, पृष्णीपर्णी, बृहती, कंटकारी आणि गोक्षूर. त्या सगळ्यांचे छोटे छोटे क्षूप असतात, म्हणून याला लघु पंचमूळ असं म्हटलं जातं. राजनिघंटुनी याला पंचगण असं म्हटलेलं आहे. राजनिघंटुनी याला पंचगण असं म्हटलेलं आहे. आणि काश्यपानी याला खुड्डाक पंचमूळ असं म्हटलेलं आहे. तर खुड्डाक म्हणजे लघु, खुड्डाक म्हणजे लघु, त्याचाही अर्थ तोच होतो. तर त्याच्यामुळे समानार्थी शब्द असल्यामुळे काश्यपानी खुड्डाक पंचमूळ म्हणजेच लघु पंचमूळ, आणि राजनिघंटुनी मात्र पंचगण असा शब्द याच्यासाठी वापरलेला आहे. हा महत्त्वाचा MCQ आहे, हा नीट लक्षात ठेवा. याच्यामध्ये रस बघा. रस कषाय, तिक्त, मधुर. अनुष्ण आहे लघु पंचमूळ, म्हणजे फार उष्ण नाही आहे. बृहण आहे, बल्य आहे, ग्राही आहे. ज्वरहर, श्वासहर, आश्मरी भेदन आणि वातपित्त शमन. वरती जर आपण पाहिलं तर बृहत पंचमूल हे कफवात शमन आहे आणि लघु पंचमूळ मात्र हे वातपित्त शमन आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही एकत्र केले तर हे दशमूळ जे आहे ते त्रिदोषघ्न होतं, आणि विशेष करून वातशमन, कारण वात हे दोन्हीकडे आलेलं आहे. त्यानंतर लघु पंचमूळालाच भावप्रकाशाने ज्वरश्वास आश्मरी प्रणित असं सांगितलेलं आहे. तर हे जे ज्वरहर, श्वासहर, आश्मरी भेदन जे मी आत्ता बोललो, तर हे सगळं भावप्रकाशाने सांगितलेलं आहे की लघु, नाती उष्ण, ग्राही, ज्वर, श्वास, आश्मरी प्रणुत. तर हे वर्णन लघु पंचमूळाचं भावप्रकाशाने केलेलं आहे. दशमूळ ह्या दोघांना एकत्रित म्हणून दशमूळ म्हणतात. याचे गुणकर्म त्रिदोषग्न आहे, आमपाचन आहे, श्वास, कास, शोथ, पार्श्वशूल, अरुचिहर असं सांगितलेलं आहे. भावप्रकाशाने त्रिदोषग्न, कास, शिरोरुजा
डोकेदुखीमध्ये पण उपयोगी सांगितलेलं आहे. तंद्रा शोथ ज्वर अनाह पार्श्व अरुचिहर. बघा, दशमूळ हे ज्वरामध्ये उपयुक्त आहे हे आपल्याला कदाचित माहिती नसेल. सुश्रुतांनी तर त्याला सर्व ज्वरनाशक असं सांगितलेलं आहे. दशमूळाला सर्व ज्वरनाशक असं वर्णन त्याचं केलेलं आहे. तर त्यामुळे जर असा प्रश्न आपल्याला विचारला की दशमूल होता आहे त्रिदोषघ्न, श्वासहर, आमपाचन, सर्व ज्वरनाशक, इनमें से सभी, तर त्याचं उत्तर असेल इनमें से सभी. कारण दशमूळ हे आपण यापूर्वी आग्रसंग्रहामध्ये महाकषायाच्या वेळी पाहिलेलं आहे की दशमूळ हा शोथग्न महाकषायामध्ये दशमूळ आलेला आहे. ते जे 10 द्रव्य आहेत शोथग्न महाकषायातले, तर ते सगळे दशमूळाचे द्रव्य आहेत. त्यानंतर पुढचं जे आहे ते आहे कंटक पंचमूळ. त्यात करमर्द, गोक्षूर, सैरेयक, शतावरी आणि हिंसरा, तर हे 5 द्रव्य आहेत. करमर्द, गोक्षूर, सैरेयक, शतावरी आणि हिंसरा, तर हे कंटक पंचमूळाचे द्रव्य आहेत. पुढचे द्रव्य आहेत वल्ली पंचमूळ. वल्ली पंचमूळाचं मध्ये विदारी, सारिबा, मंजिष्ठा, गुडुची, मेषशृंगी, तर हे 5 द्रव्य त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. विदारी, सारिबा, मंजिष्ठा, गुडुची, मेषशृंगी, तर यांना वल्ली पंचमूळ म्हटलेलं आहे. या ठिकाणी सुश्रुतामध्ये जर आपण वाचलं तर विदारी, सारिवा, रजनी, मंजिष्ठाचा जो पर्याय आलेला आहे तो रजनी आलेला आहे. खरं तर रजनीचा अर्थ रात्र होतं आणि रात्र हा खरं रात्रवाचक सर्व हे सगळे निशा म्हणजे हळदीचे पर्याय आहेत. पण इथे मंजिष्ठाचा सुद्धा रजनी हा पर्याय आलेला आहे. तर सुश्रुताचा श्लोक जर आपण पाहिला तर विदारी, सारिवा, रजनी, गुडुची, अजशृंगी चे इति वल्ली संज्ञा. तर अज म्हणजेच मेष, त्यामुळे अजशृंगी असा शब्द श्लोकामध्ये आलेला आहे. तर सुश्रुताच्या श्लोकानुसार एक कोड याचा आपण बनवलेला आहे, तो आहे अविसारगू. अविसारगू वल्ली पंचमूळ अविसारगू. अविसारगू म्हणजे काय? अ फॉर अजशृंगी, वी फॉर विदारी, सा फॉर सारिवा, र फॉर रजनी, मंजिष्ठा, गु फॉर गुडुची. तर अविसारगू असं आपण लक्षात ठेवू शकतो. सुश्रुतांनी वर्णन करताना या दोघांचे एकत्रित गुण सांगितलेले आहेत. कंटक पंचमूळ आणि वल्ली पंचमूळाचे गुण सारखेच असतात आणि ते एकत्र वर्णन केलेले आहेत. तर हे दोघंही कफशमन आहेत. कंटक पंचमूळ, वल्ली पंचमूळ हे कफशमन, रक्तपित्तहर, शोथहर, प्रमेहग्न आणि शुक्रदोषनाशन, शुक्रदोषनाशन सांगितलेले आहे या दोघांचे गुण, कंटक पंचमूळ आणि वल्ली पंचमूळ. त्यानंतर पुढचा आहे तृणपंचमूळ. तृणपंचमूळामध्ये कुशकाश, नलदर्भ, कांडेक्षु, कुशकाश, नलदर्भ, कांडेक्षु, तर हे तृणपंचमूळ आहेत. हे आपल्याला पाठ असतात जनरली. तर हे सगळे गवत आहेत, त्याच्यामुळे याला तृणपंचमूळ असं म्हटलेलं आहे. तृणपंचमूळाचे गुण बघा, मूत्रजनन आणि पित्तशामक सांगितलेलं आहे. मूत्रजनन आणि पित्तशामक, त्यामुळे मूत्रकृच्छ आणि रक्तपित्तामध्ये हे उपयुक्त आहेत. सुश्रुतांनी यापूर्वी जसं मी आधी सांगितलं या 5 पंचमूळाचं वर्णन केलेलं आहे. त्यालाच पंचपंचमूळ म्हणतात. बृहत पंचमूळ, लघु पंचमूळ, कंटक पंचमूळ, वल्ली पंचमूळ आणि तृणपंचमूळ. वाग्भटांनी मात्र 2 अजून ॲडिशनल सांगितलेले आहेत, मध्यम पंचमूळ आणि जीवन पंचमूळ. तर यातलं मध्यम पंचमूळ जे आहे ते बला, पुनर्नवा, एरंड, मुद्गपर्णी, माशपर्णी. तर या मध्यम पंचमूळाचं पण आपण एक कोड केलेला आहे छोटासा. ए मामू बापू आयला आहे, तर आयला आहेचं काही नाही आहे, ए मामू बापू, तर यावरच आहे. जसं तो सर्किट आहे तर तो सर्किट त्या लगेरो मुन्नाबाईमध्ये सांगत असेल त्या मुन्नाबाईला, संजय दत्तला, की अरे बापूजी आलेत, गांधीजी आलेत, तर ए मामू बापू आयला आहे, अशा भाषेत तो सांगेल. तर त्यातले पहिले जे 5 अक्षर आहेत तर त्याच्यावरून आपला याचा कोड आहे ए मामू बापू. तर ए म्हणजे एरंड, मा म्हणजे माशपर्णी, मू म्हणजे मुद्गपर्णी, बापू बला पुनर्नवा. ठीक आहे, आयला ह्याचं काही नाही आहे, त्यामुळे ए मामू बापू. तर हे मध्यम पंचमूळ आहेत.
मध्यम पंचमूळ कफवातहर आणि थोडेसे उष्ण आणि सर अशा गुणांचे सांगितलेले आहेत. पुढचं आहे जीवन पंचमूळ. तर त्यामध्ये अभिरू, वीरा, जीवंती, जीवक आणि ऋषभक. तर जीवक, ऋषभक, जीवंती, जीवक, ऋषभक, जीवंती, अभिरू आणि वीरा. तर हे जीवन पंचमूळ. तर हे पण तसे लक्षात ठेवायला सोपे आहे. जी वरून दोन गोष्टी आहेत. जीवक, ऋषभक ही जोडी आपल्याला माहितीच आहे. तर जीवंती, जीवक, ऋषभक, अभिरू, वीरा. तर हे लक्षात ठेवायला तसं अवघड नाही आहे जीवन पंचमूळ. तर जीवन पंचमूळ हे वृष्य आहे, चक्षुष्य आहे आणि वातपित्त शमन सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे पंचशूरण. पंचशूरण. तर पंचशूरण मध्ये अत्यम्लपर्णी, कांडीर, मालाकंद, ग्राम्य आणि वन्यशूरण हे सगळे मिळून त्याला पंचशूरण म्हणतात. याचा उपयोग यकृत विकार आणि आरशामध्ये होतो. त्यानंतर पुढे एक वर्णन दिलेलं आहे वल्लीफल. तर वल्लीला येणारी जी काही फळं आहेत वेलीला, तर त्याला वल्लीफळ म्हटलेलं आहे. आणि या वल्लीफळामध्ये कुष्मांड सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. पान नंबर 98 तुम्ही बघू शकता. वल्लीफळामध्ये कुष्मांड सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. नंतर आहे त्रिकंटक. त्रिकंटकमध्ये बृहती, कंटकारी आणि धन्वयास याला त्रिकंटक म्हटलेलं आहे. बृहती, कंटकारी आणि धन्वयास. नंतर आहे पंचवल्कल किंवा पंचक्षीरी वृक्ष. या दोघांनाही एकच संज्ञा दिलेली आहे. म्हणजे पंचवल्कल मध्ये जे द्रव्य आहेत 5 तेच पंचक्षीरी वृक्षामध्ये पण आहेत. तर पंचवल्कलाचे द्रव्य आहेत वट, औदुंबर, पारिश, प्लक्ष, अश्वत्थ किंवा पिंपळ. तर आपल्याला माहिती आहे अश्वत्थ हा पिंपळाचा पर्याय आहे. तर वट, औदुंबर, पारिश, प्लक्ष, पिंपळ किंवा अश्वत्थ. तर हे पंचवल्कलाचे 5 द्रव्य आहेत. तर याची साल उपयोगी असते. यालाच क्षीरीवृक्ष असं सुद्धा म्हटलेलं आहे. पंचक्षीरी वृक्षामध्ये सुद्धा वट, औदुंबर, पारिश, प्लक्ष, पिंपळ हे कषाय रसात्मक आणि स्तंभन असतात. राजनिघंटुनी पारिशाच्या जागेवर वेतस म्हटलेलं आहे. राजनिघंटुनी मात्र पारिशच्या ऐवजी इथे वेतस असतं असं सांगितलेलं आहे. त्यानंतर त्रिवल्कल आहे पुतिक, कृष्णगंधा आणि तिलवक. याला त्रिवल्कल म्हटलेलं गेलेलं आहे. याची पण त्वचा उपयोगी आहे. सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायामध्ये हे त्रिवल्कल द्रव्य आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर क्षीरत्रय, अर्क, वट आणि स्नुही यांना क्षीरत्रय म्हटलेलं आहे. अर्क, वट आणि स्नुही. त्याशिवाय क्षीरत्रय अजून एक सांगितलेलं आहे आश्मंतक, स्नुही आणि अर्क. तर हे पण चरक सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे. तर हे जे त्रिवल्कल आहेत आणि क्षीरत्रय आहेत या सहांना मिळून शोधनार्थ 6 वृक्ष, तर षडशोधन वृक्ष असं म्हटलेलं आहे. षडशोधन वृक्ष किंवा शोधनार्थ जे 6 वृक्ष आहेत त्याचं आपण पहिल्या अध्यायामध्ये वर्णन पाहिलेलं आहे की कुठले वमनासाठी वापरले जातात, कुठले विरेचनासाठी वापरले जातात, कुठले वमन विरेचन दोन्हीसाठी वापरले जातात. त्यानंतर पुढचं आहे पंचपल्लव. पंचपल्लव त्याच्यामध्ये आम्र, जामुन, कपित्थ, बीजपूर आणि बिल्व. आम्र, कपित्थ, बीजपूर, बिल्व. तर हे पंचपल्लव आहेत. तर यांचा उपयोग गंधकर्मासाठी उपयोगी होतो. त्याशिवाय छर्दीच्या चिकित्सेमध्ये हे पंचपल्लव उपयोगी पडतात. आम्र, जामुन, कपित्थ, बीजपूर आणि बिल्व. नंतर त्रिफळा आहे. त्रिफळा आपल्याला माहिती आहे हरितकी, बिभितकी आणि आमलक. तर त्याच्यात 1 हरितकी, 2 बिभितक आणि 4 आवळे हे मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे. पण परिमाणाच्या दृष्टीने मात्र हे सम असतं, कारण हरितकीचं परिमाण जे आहे 2 कर्ष, बिभितिकेचं परिमाण जे आहे ते 1 कर्ष असतं आणि 4 आवळे म्हणजे एक आवळा अर्धा कर्षाचा. तर अशा पद्धतीने हे त्रिफळा तयार होतं. आणि या ठिकाणी शुष्क द्रव्य अभिप्रेत आहे, आर्द्र द्रव्य नाही. म्हणजे ज्यावेळी आवळा वाळून जाईल किंवा वाळेल त्यावेळेला त्याचं वजन घेणं अपेक्षित आहे. आर्द्र आवळ्याचं वजन घेणं अपेक्षित नाही आहे. किंवा हरितकीच्या
शुष्क हरितकीचं बिबितकाच्या पण शुष्क बिबितकाचं वजन अपेक्षित आहे, आर्द्र याचं ते अपेक्षित नाही आहे. गुणकर्म बघा त्रिफळाचे. त्रिफळा कषाय प्रधान रस कषाय आहे. विपाक मधुर आणि वीर्य अनुष्ण. रस कषाय, विपाक मधुर, वीर्य अनुष्ण. त्रिदोषग्न आहे त्रिफळा. त्यातली हरितकी जी आहे ती वातघ्न सांगितलेली आहे. बिबितक कफग्न आहे आणि आवळा हा पित्तघ्न सांगितलेला आहे. त्रिदोषग्न असली तरी विशेष करून कफपित्त शमन आहे, कारण ती कषाय रसात्मक आहे. तर कषाय रस हा कफाचा शमन करणारा आहे, पित्ताचं शमन करणारा आहे. तर त्यामुळे कफपित्त शामक. विशेष म्हणजे नेत्ररोगामध्ये हितकर आहे. त्रिफळा हा नेत्ररोगामध्ये हितकर आहे. त्यामुळे त्रिफळा घृत हे जे द्रव्य आहे हे नेत्ररोगामध्ये तर्पणापासून अभ्यंतर सेवनापर्यंत अनेक ठिकाणी वापरलं जातं. त्रिफळा घृत. तुमच्यापैकी पण कुणाला आपल्या ओळखीच्या मध्ये डोळ्यांशी रिलेटेड काही तक्रारी असतील तर त्रिफळा घृत अतिशय चांगलं औषध आहे. अगदी डायबिटिक रेटिनोपॅथी आणि ड्राय आय सिंड्रोम असेल, डोळे कोरडे पडणं किंवा सारखं कम्प्युटरवर लॅपटॉपवर बसून जो डोळ्यांवर येणारा ताण आहे, तर हे सगळे कमी करण्यासाठी त्रिफळा घृत खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. ऑप्टिक न्यूरायटिस सारखी कंडिशन असेल ज्याच्यामध्ये ॲलोपॅथीमध्ये काहीही उपचार नाही आहेत, अशामध्ये अनेक रुग्णांना आपण आपल्या क्लिनिकमधून त्रिफळा घृत आणि इतर नेत्र औषधं आणि त्यांना जे काही आजार असतील ते आजार त्यांचे दुरुस्त करून खूप जणांचे डोळे मेंटेन ठेवलेले आहेत. अजूनही त्यांची दृष्टी गेलेली नाही. तर जनरली असं समजलं जातं की 4 ते 5 वर्षामध्ये त्या व्यक्तीची दृष्टी जाते, पण अनेक वर्षांपासून ते लोक औषध घेत आहेत आणि त्याच्यात खूप चांगला परिणाम येतो. डायबेटिक नेफ्रोपॅथी रेटिनोपॅथी याच्यामध्ये पण त्रिफळा घृताचा खूप चांगला उपयोग होतो. डायबिटीसमध्ये 3 कॉम्प्लिकेशन्स प्रधान असतात, आपल्याला माहिती असेल. ते म्हणजे रेटिनोपॅथी, नेफ्रोपॅथी आणि न्यूरोपॅथी. तर या 3 गोष्टीवर खास करून डायबिटीसचे जास्त परिणाम येतात. रेटिनावर येतो, किडनीवर येतो आणि न्यूरॉन्सवर येतो. तर या 3 मधल्या जे आजार आहेत ते पुढे जाऊन जास्त होतात डायबिटिक लोकांना. आणि याचं कारणही तसंच आहे की प्रत्येक अवयवाला, सेलला ग्लुकोज वापरण्यासाठी इन्सुलिन लागतं, हे आपल्याला माहिती आहे. आणि डायबिटीसमध्ये ते इन्सुलिनचं सिक्रेशन एकतर कमी झालेलं असतं किंवा त्या इन्सुलिनचा रेझिस्टन्स वाढलेला असतो इन्सुलिनचा, किंवा मग इन्सुलिन टोटली ॲब्सेंट असतं. त्यामुळे सेल्सला ग्लुकोज वापरता येत नाही, ब्लड ग्लुकोज लेवल वाढत जाते. पण 3 ऑर्गन असे आहेत की ज्यांना इन्सुलिनची गरज नाही ग्लुकोज वापरण्यासाठी, आणि तो आहे रेटिना आणि किडनी आणि न्यूरॉन्स. त्या तिघांना इन्सुलिनच्या शिवाय देखील ब्लड ग्लुकोज वापरता येतं. आणि डायबिटीसमध्ये काय होतं की ब्लड ग्लुकोज लेवल जास्त वाढत असल्यामुळे आणि या तिघांना इन्सुलिनची गरज नसल्यामुळे हायर ग्लुकोज यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये यांना सप्लाय होत जातो या 3 अवयवाचा, आणि कालांतराने ते डॅमेज व्हायला लागतात. तर त्याच्यामुळे हे 3 अवयवावर त्याचा परिणाम येतो. तर त्यातले डायबेटिक रेटिनोपॅथी जी आहे तर त्याचे पण खूप गंभीर परिणाम होतात आणि पेशंटला म्हणजे डोळे जातातच अक्षरशः. तर त्याच्यामध्ये पण आपल्या औषधांचा त्रिफळा प्रमेहातली औषधं त्याला आधी वापरावी लागतात आणि जोडीला मग त्रिफळा घृत वापरलं तर त्याचाही खूप चांगला परिणाम येतो. तर त्रिफळा नेत्ररोगामध्ये हितकर. त्यानंतर पुढे आहे स्वल्प त्रिफळा. हा झाला त्रिफळा. तर नुसता स्वल्प त्रिफळा आहे, त्याच्यात गंभारी, खर्जूर आणि फालसा या तिघांना म्हटलं तर स्वल्प त्रिफळा असं म्हटलेलं आहे. हा स्वल्प त्रिफळा पित्तशमन आहे. नंतर आहे मधुर त्रिफळा. फालसाच्या ठिकाणी द्राक्षा जर ठेवली तर ती मधुर त्रिफळा असं म्हटलं जातं. तर मधुर त्रिफळा हे नाव राजनिघंटूंनी दिलेलं आहे. मिश्रक वर्गीकरण हा अध्याय राजनिघंटूतच असल्यामुळे त्यांनी या विषयावर जरा जास्त कमेंट्स केलेले आहेत. गंभारी, खर्जूर, फालसा म्हटलं तर स्वल्प त्रिफळा, गंभारी, खर्जूर, द्राक्षा असं म्हटलं तर
मधुर त्रिफला आपल्याला माहिती आहे, फलवर्गामध्ये सगळ्यात श्रेष्ठ फल हे द्राक्षा सांगितलेलं आहे. हिततम अहिततम. तर हिततम फल हे द्राक्षा आहे आणि अहिततम फल हे लकुच सांगितलेलं आहे. तर ती द्राक्षा मधुर त्रिफळामधलं द्रव्य आहे. नंतर आहे सुगंधी त्रिफळा, ज्यांचा सुगंध येतो असे द्रव्य. जातीफल, लवंग आणि पुगफल या तिघांना सुगंधी त्रिफळा म्हटलं जातं. जातीफल, लवंग आणि पुगफल. मुखदौर्गंध्य नाशनासाठी त्याचा उपयोग होतो. जातीफल म्हणजेच जायफळ, लवंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि पुगफल म्हणजे सुपारी. पुगफल म्हणजे सुपारी. तर सुपारी ही सुगंधी त्रिफळामधलं द्रव्य आहे. त्या व्यतिरिक्त पुगफल हे प्रमेहामध्ये पण उपयोगी सांगितलेलं आहे. कषाय रसात्मक असल्यामुळे प्रमेहात उपयोगी आहे. प्रमेहामध्ये कशा रसाचे पदार्थ जास्त उपयोगी ठरतात? व्यवहारामध्ये प्रमेह झाला की कडू रसाचे पदार्थ घेण्याचं प्रमाण आपल्याला खूप जास्त दिसतं. लिंबाचा काढा घे, मेथीचे दाणे खा, आणि अजून काय काय, जांभळाचे बिया खा. तर खरं तर तिक्त रसाने तात्पुरती ट्रीटमेंट होते प्रमेहाची, ती काही कायमस्वरूपी ट्रीटमेंट होत नाही. प्रमेहामध्ये जे धातू शैथिल्य आलेलं असतं, तर ते शैथिल्य आलेलं दूर करण्यासाठी त्याला कषाय रस वापरावा लागतं. त्याला कसैला असं सुद्धा म्हणतात रस. हिंदीमध्ये त्याला कसैला, कसैला कसणे अशा अर्थाने, की तो टाईट करतो. तर दृढ करणे अशा अनुषंगाने कषाय रस काम करतो. स्तंभने कषाय असं म्हटलेलं आहे. तर त्यामुळे ते जे शैथिल्य आलेलं आहे, तो जो क्लेद आहे, तर तो कमी करून ते शैथिल्य दूर करणं हे कषाय रसात्मक कर्म आहे. त्यामुळे त्रिफळा हा प्रमेहामध्ये उपयोगी सांगितलेला आहे. तर कषाय रसाचे पदार्थ हे खदीर प्रमेहामध्ये उपयोगी सांगितलेलं आहे. पुगफल उपयोगी सांगितलेलं आहे. तर हा सुगंधी त्रिफळा, मुखदौर्गंध्य नाशन. नंतर आहे चतुर्बीज, मेथी, चंद्रशूर, कालाजाजी आणि यवानी. तर याला चतुर्बीज म्हटलेलं आहे. याचाही एक आपण कोड केलेला आहे. कालाजाजी, यवानी, मेथिका, चंद्रशूर, मेथिका अशा क्रमाने कालाजाजी, यवानी, चंद्रशूर, मेथिका, कायचमे. तर कोडचा अर्थ असा आहे, म्हणजे नुसतंच कायचमे हा कोड नाही सांगत तुम्हाला, तर त्याचा मागचा काहीतरी एक कन्सेप्ट असली तर आपल्याला तो कोड जास्त चांगला लक्षात राहतो. की एखादा बुद्धू बावळट मुलगा आहे, तर त्याला काय म्हणू आपण? चम्या म्हणतो, आहे की नाही बोलीभाषेमध्ये. बावळट आहे कोणी, बुद्धू दिसतोय, तर चम्या म्हणतो आपण त्याला. आणि तशीच एखादी मुलगी असेल तर तिला काय म्हणू आपण? हां, चमी म्हणू आपण, है ना. आणि ती समोरून आली आणि आपण भेटतोय बऱ्याच दिवसांनी, तर आपण तिला काय म्हणू? काय चमे, कशी आहेस, है ना. तर असं आपण तिला म्हणू. तर त्यातले जे पहिले शब्द आहेत 4, काय चमे, तर हे आपल्या चतुर्बीजाचा कोड आहे. काय चमे, कालाजाजी, यवानी, चंद्रशूर, मेथिका. तर हे लक्षात राहण्यासाठी बरं. तर हे सगळे गोष्टी ज्या आहेत आपल्याला कोड करून लक्षात राहण्यासाठी तुम्ही प्रत्येकाचा एक एक कोड करू शकता. पण प्रत्येकाचाच एक कोड असला की मग ते काय होतं, मग आपल्याला आळशी होतो आपण, आणि मग कोणता कोड कशाचा हे पण लक्षात राहायला जरा अवघड जातं. त्याच्यामुळे काहींचे कोड केले पाहिजेत, काहींचे कोड न करताच आपण पाठ केले पाहिजेत. बरेचसे आपल्याला आधीपासूनच पाठ असतात, खूप काही काही बेसिक गोष्टी, तृणपंचमूळ, बृहत पंचमूळ, लघु पंचमूळ. तर ते तसेच्या तसेच आपण लक्षात ठेवले पाहिजे. जे नवीन आहे, जे आपल्याला पाठ नाही आहेत, थोडंसं लक्षात ठेवायला अवघड जातात, अशांचे मात्र आपण कोड केले पाहिजे. चतुर्बीज जे आहे उष्णवीर्य आहे, वातशमन आहे. त्यामुळे वातव्याधीमध्ये वेगवेगळ्या अजीर्ण, शूल, अधमान याच्यामध्ये त्याचा उपयोग होतो. त्यानंतर ककाराष्टक आहे. ककाराष्टकमध्ये कलिंग, कारवेल्ल, कदली, काकमाची, कुसुंब, करकोटी, कुष्मांड आणि कर्कटी याला ककाराष्टक असं म्हटलं गेलेलं आहे. हे ककाराष्टक आहे. हे ककाराष्टक पारद सेवन कालामध्ये ककाराष्टक सेवन वर्ज्य आहे. तर पारद सेवन करताना ककाराष्टक खाऊ नये. तसंच भल्लातक सेवन करताना सुद्धा ककाराष्टक खायला नाही सांगितलेलं आहे. त्यानंतर महास्नेह आपल्याला माहिती आहे. घृत, तेल, वसामज्जा या चौघांना महास्नेह असं म्हटलेलं आहे. त्यानंतर मधुरत्रय, शर्करा, मधु, घृत याला मधुरत्रय असं म्हटलेलं आहे राजनिघंटुनी. रसतरंगिणीने मात्र मधुरत्रयाला
शर्कराऐवजी गूळ सांगितलेला आहे. शर्करा मधु घृत मधुरत्रय अकॉर्डिंग टू राजनिघंटू. रस तरंगिणी नुसार शर्कराऐवजी गूळ. त्यानंतर आहे त्रिकटू. शुंठी, पिंपळी आणि मरीच. शुंठी, पिंपळी आणि मरीच याला त्रिकटू असं म्हटलं गेलेलं आहे. याच्यात कटुरस, कटुविपाक, उष्णवीर्य. कटुरस, कटुविपाक, उष्णवीर्य आणि कफवात शामक. कफवात शामक, श्वास, कास, गुल्म, प्रमेह, स्थौल्य, मेदोरोग या सगळ्यामध्ये हे लाभकर आहे. त्रिकटूलाच त्रिषण असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. त्याचसोबत कटुत्रय, व्योष हे सुद्धा त्याचे पर्याय आहेत. या अनुषंगाने नीट लक्षात ठेवा, वरा हा त्रिफळाचा पर्याय आलेला आहे. वरा म्हणजे त्रिफळा, व्योष म्हणजे त्रिकटू. वरा त्रिफळा, व्योष त्रिकटू. त्रिषण हा सुद्धा पर्याय आहे त्रिकटूला किंवा कटुत्रिक असं सुद्धा म्हटलं जातं. या त्रिकटूमध्येच पिंपळी मूळ ॲड केलं, पिंपळी, पिंपळी मूळ, शुंठी, मरीच, तर ते चतुरुषण असं होतं. यामध्ये पिंपळी मूळ ॲड केलं की चतुरुषण तयार होतं. पंचकोल, पिंपळी, पिंपळी मूळ, चव्य, चित्रक आणि शुंठी हे पंचकोल. याला पंचकोल म्हटलं जातं. त्यानंतर पंचकोल का शब्द आलेला आहे, तर कोला हा पिंपळीचा पर्याय आहे, तर त्याच्यामुळे कोल पण कधी कधी पिंपळीला म्हटलं जातं. त्याच्यामुळे कोल प्रधान म्हणजे पहिलं द्रव्य कोल आहे. तर आपण बऱ्याचदा असं बघतो की खदीर सुरुवातीचं द्रव्य असेल तर त्याला खदिरादी काढा असं आपण म्हणतो, किंवा अभया पहिलेलं असेल तर त्याला अभयादी चूर्ण असं म्हटलं जातं. तर त्याच पद्धतीने कोल म्हणजेच पिंपळी हे पहिलं आणि प्रधान द्रव्य असल्यामुळे पंचकोल असं म्हटलं जातं. दुसरा एक याचा अर्थ असा आहे की सगळे द्रव्य कोल प्रमाणात, तर एक कोल म्हणजे अर्धा कर्ष या प्रमाणामध्ये घ्यायचे असल्यामुळे पण याला पंचकोल असं म्हटलं जातं की सगळे द्रव्य अर्ध्या कर्ष प्रमाणामध्ये घेतले जातात. तर पंचकोललाच वंगसेनाने आरोग्य पंचक असं म्हटलेलं आहे. पंचकोलालाच आरोग्य पंचक असं म्हटलेलं आहे. आणि हे पंचकोल पित्त प्रकोपक असतं. कफ, वात, गुल्म, प्लीहा, उदर, अनाह, शूल यांचा नाश करणारा असतं. तर पित्त कोपनम, कफ, वात, गुल्म, प्लीहा, उदर, शूलघ्नम असे त्याचे गुणधर्म भावप्रकाशकारांनी सांगितलेले आहेत. पुढचं आहे षडूषण. पंचकोलामध्येच मरीच टाकलं की ते षडूषण तयार होतं. पिंपळी, पिंपळी मूळ, चव्य, चित्रक, शुंठी आणि मरीच म्हणजे हे झालं षडूषण. तर पंचकोल आणि षडूषणमध्ये मरीचाचाच फरक जरी असला तरी अजून एक त्याच्यात फरक आहे की पंचकोल हे स्निग्ध आहेत, पण मरीच ॲड केल्याने षडूषण मात्र वृक्ष होतात. षडूषण मात्र वृक्ष होतात. तर हे मरीच म्हणजेच मिरे, तर हे वृक्ष असल्यामुळे पंचकोलात ते ॲड केले की ते षडूषणाचं कॉम्बिनेशन हे वृक्ष तयार होतं. आणि असे वृक्ष असलेले मिरे उकळून उकळून खाल्ले लोकांनी लॉकडाऊनमध्ये. आणि नंतर मग ॲनोरेक्टलवाल्यांची चांदी झाली. दालचिनी, मिरे आणि सुंठ, अद्रक काय काय टाकून गरम पदार्थ उकळून अख्ख्या उन्हाळ्याभर लोकांनी पिले आयुष काढायच्या नावाखाली. आणि नंतर वेगवेगळ्या प्रकारचे आर्श, फिशर, दाह होणं, तर हे सगळे त्रास रुग्णांना सुरू झाले. तर ह्यातलं हे मरीच ॲड केलं की षडूषण तयार होतं. त्यानंतर पंचतिक्त द्रव्य आहेत. गुडूची, निंब, मूलत्वक, वासा, कंटकारी आणि पटोलपत्र, ते याला पंचतिक्त म्हटलेलं आहे रसतरंगिणीने. त्याच्यात एक महत्त्वाचं आहे, निंबाची खरं तर त्वचा वापरली जाते, पण इथे पंचतिक्तामध्ये रसतरंगिणीने जे घ्यायला सांगितलेलं आहे तर ते निंब मूलत्वक घ्यायला सांगितलेली आहे. तर ती कांडत्वक नाही घ्यायला सांगितलेली, त्याच्या खोडाची साल नाही घ्यायला सांगितलेली, तर मुळाची त्वचा घ्यायला सांगितलेली आहे. तर गुडूची, निंब, मूलत्वक, भिषग माता. भिषग माता म्हणजेच वासा. भिषग माता हा वासाचा पर्याय आहे. सिंहास्य भिषग माता हा वासा, अडुळसा.
चा पर्याय रक्तपित्तामधलं श्रेष्ठ द्रव्य आहे. पंचतिक्तामध्ये पण ते द्रव्य आहे. भीषक माता. धात्री पर्याय आमलकीचा. धात्री म्हटलं तर आमलकी, भीषक माता म्हटलं तर वासा. भीषक माता म्हणजे वासा. याच अनुषंगाने अजून एक MCQ लक्षात ठेवा. एक श्लोक आलेला आहे, यस्य गृहे नास्ति माता तस्य माता हरितकी. यस्य गृहे नास्ति माता तस्य माता हरितकी. ज्याच्या घरामध्ये आई नाही आहे तर त्या बाळाची आई हरितकी असते. तर असा एक श्लोक आहे, तो पण MCQ विचारला जातो त्याच्यावर. यस्य गृहे नास्ति माता तस्य माता हरितकी. आणि भीषक माता, भीषक म्हणजे वैद्याची माता कोण आहे तर ती वासा आहे. पुढचं द्रव्य आहे निदिग्धिका. निदिग्धिका म्हणजेच कंटकारी. कासे निदिग्धिका असं आपण यापूर्वी पाहिलेलं आहे वाग्भटाच्या आग्र्य संग्रहामध्ये, की कासामध्ये सगळ्यात आग्र्य काय असेल तर निदिग्धिका म्हणजे कंटकारी. आणि आता सध्याच्या कोविडमध्ये पण जो कास असतो तो बऱ्याचदा वातज कास असतो, आणि तो कमी करण्यासाठी आपण वातज कासाच्या योगासोबत कंटकारी वापरली तर खूप चांगल्या पद्धतीने खूप लवकर कास कमी होतो. नाहीतर हे सगळे अँटीबायोटिक घेऊन कोविडच्या पेशंटला 2-2, 3-3, 4-4 आठवडे कास तो बरा होत नाही. पण कंटकारी आणि तेलाच्या अनुपानाने जर वापरली, जर तो वातज कास असेल तर त्याचा अनुपान आपल्याला तेल वापरणं आवश्यक असतं. तेलाच्या अनुपानाने ते वापरलं तर खूप लवकर कास रुग्णांचा कमी होतो असा अनुभव आहे. अनेक रुग्णांच्या कोविडच्या आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट केली आतापर्यंत. साधारणतः एक 100-125 रुग्ण आपण ट्रीट केले, ICU पासून ते एकदम कमी सिम्पटम असलेले, आयसोलेशनमध्ये असलेले अशापर्यंत. त्यातले बरेचसे रुग्ण केवळ आणि केवळ आयुर्वेदिक औषधावर पण आपण ट्रीट केलेले. त्याच्यामुळे हे तुमच्या नीट लक्षात असू द्या. खरं तर याच्यावर MCQ नाही विचारणार, पण तुम्हाला माहिती पाहिजे की केवळ आयुर्वेदावर कोविडचे पेशंट बरे होतात. आणि माइल्ड टू मॉडरेट पेशंटपर्यंत आपल्याला करण्याची आता ऑफिशियली परवानगीसुद्धा दिलेली आहे. पण ICUचे पेशंटची अजून परवानगी नाही आहे, तरी आपण ते करतो. म्हणजे जे पेशंटमध्ये ॲलोपॅथीने हात टेकले तिथे आपण औषधं सुरू करतो, आणि त्याचे पण खूप चांगले परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. तर हे पंचतिक्त द्रव्य. पंचतिक्त हे अतिशय त्वचा रोगामध्ये उपयुक्त आहे. पंचतिक्त घृत यापासून खास करून बनवलं जातं, आणि त्या पंचतिक्त घृताचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने त्वचा विकारावर, कास, श्वास या सगळ्या आजारावर खूप चांगल्या पद्धतीने होतो. नंतर आहे आम्लपंचक. त्यामध्ये आहे आम्लवेतस, जंबीर, मातुलुंग, नारंग आणि निंबूक. तर याला फलपंचाम्ल किंवा आम्लपंचक असं सुद्धा म्हणतात. राजनिघंटूने 2 प्रकारचे अजून वेगळे सांगितलेले आहेत आम्लपंचक. त्यात कोल, डाळिंब, वृक्षाम्ल, चुल्लकी आणि आम्लवेतस हे एक आहे. आणि दुसरं आहे जंबीर, नारंग, आम्लवेत, तिंतिडक आणि बीजपूर हे दुसरं सांगितलेलं आहे. तर पहिलं जे आपण पाहिलं फलाम्ल किंवा फलपंचाम्ल किंवा आम्लपंचक हे रसतरंगिणीने सांगितलेलं आहे, आणि राजनिघंटूने हे पुढचे 2 सांगितलेले आहेत. तसं आम्लपंचकावर फार प्रश्न विचारले जात नाहीत, पण जस्ट एक माहिती ठेवा. नंतर लवण. एकच लवण जर म्हटलं तर ते आहे सैंधव. द्विलवण म्हटलं तर सैंधव आणि सोवर्चल. त्रिलवण म्हटलं तर सैंधव, सोवर्चल आणि बीड. चतुर्लवण म्हटलं तर सैंधव, सोवर्चल, बीड आणि सामुद्र. पंचलवण म्हटलं तर सैंधव, सोवर्चल, बीड, सामुद्र आणि गडलवण. तर हे सगळे मिळून पंचलवण. गडलवण म्हणजेच सांभर लवण म्हटलेलं आहे त्याला. तर हे मिळून होतं पंचलवण तयार. तर अशा पद्धतीने एक लवण, द्विलवण, त्रिलवण, चतुर्लवण. त्यात अजून एक महत्त्वाचा MCQ आहे. पान नंबर 104 वर बघा दिलेला आहे खाली पुस्तकामध्ये. यादवजी त्रिकमजी आचार्य यांनी वीड लवणाला नवसागर असं म्हटलेलं आहे. यादवजी त्रिकमजी आचार्य जे आहेत तर त्यांनी वीड लवणाला नवसागर असं म्हटलेलं आहे. यांनीच यादवजी त्रिकमजी आचार्य यांनी क्षीरकल्पनेमध्ये पण प्रमाण थोडंसं बदललेलं आहे, आपल्याला जर आठवत असेल तर. त्यामध्ये जे शारंगधरांनी 1 8 64 असं सांगितलेलं आहे, तर त्याच्यात त्यांनी 1 15 15 असं प्रमाण सांगितलेलं आहे द्रव्याचं, क्षीराचं आणि पाण्याचं. त्यानंतर पुढचं आहे त्रिजातक. दालचिनी, एला आणि तेजपत्र. त्वग, एला, पत्र.
त्वग म्हणजे दालचिनी, त्वग म्हणजे दालचिनी, एला आणि पत्र म्हणजे तेजपत्र. तर याच्यामध्ये त्रिजातक होतं. याच्यात नागकेशर ॲड केलं की चतुर्जातक होतं. याच्यात नागकेशर ॲड केलं की चतुर्जातक. तर हे जात म्हणजे सुगंधी, जात म्हणजे सुगंधी. तर एक प्रकारे हे सगळे सुगंधी द्रव्य असतात. हे वृक्ष तीक्ष्ण लघु उष्णवीर्य आहे. विषघ्न हा एक गुण आहे त्रिजातक आणि चतुर्जातकाचा, आणि सुगंधी असल्यामुळे मुख दौर्गंध्य नाशन आणि मुख शोधन आहे. पंचसुगंधिक कर्पूर, कंकोल, लवंग, पुग आणि जातीफल यांना पंचसुगंधी असं म्हटलेलं आहे. त्यानंतर अष्टवर्ग जीवक, वृषभक, मेधा, महामेधा, काकोली, क्षीरकाकोली, वृद्धी आणि वृद्धी. तर हे अष्टवर्ग आहे. अष्टवर्ग मधुर रस, मधुर विपाक, शीतवीर्य असतं, गुरु असतं, शुक्रल, बृहण, भग्न संधानकारक हे सगळे गुण अष्टवर्गामध्ये असतात. त्यानंतर त्रिकर्षिक शुंठी, अतिविषा आणि मुस्ता हे तिघांना एक एक कर्षामध्ये प्रमाणात घेतलं त्याला त्रिकर्षिक असं म्हटलं जातं. चातुर्भद्र त्रिकर्षिकामध्ये गुडूची मिसळली की त्याला चातुर्भद्र म्हणतात. शुंठी, अतिविषा, मुस्ता म्हणजे त्रिकर्षिक. शुंठी, अतिविषा, मुस्ता आणि गुडूची म्हटलं की चातुर्भद्र. त्रिमद विडंग, मुस्ता आणि चित्रक याला त्रिमद असं म्हटलेलं आहे. विडंग, मुस्ता, चित्रक. नंतर क्षारद्वय सज्जिक्षार, यवक्षार, क्षारत्रय सज्जिक्षार, यवक्षार आणि टंकण, क्षारपंचक, क्षारषटक, क्षाराष्टक हे सगळं आपण रसशास्त्रामध्ये पाहिलेलं आहे. ज्यांचं झालेलं नसेल त्यांनी इथे करा, पान नंबर 106 दिलेला आहे. आणि रसशास्त्र ज्यांचं आधीच झालेलं आहे त्यांनी इथे नाही केलं तरी चालेल, रिव्हिजन फक्त करायची. तर क्षारत्रय आहे सज्जिक्षार, यवक्षार आणि टंकण. क्षारपंचक आहे यवक्षार, मुष्कक्षार, सर्जक्षार, पलाक्षार आणि तिलक्षार. क्षाराष्टक आहे पलाश, वज्री, शिखरी, अर्क, चिंचा, तिल, यवक्षार आणि सर्जिक्षार. तर ह्या सगळ्यांना मिळून क्षाराष्टक असं म्हटलेलं आहे. त्यानंतर मग महापंचविष शृंग, कालकूट, मुस्ता, वत्सनाभ आणि सक्तुक यांना महापंचविष म्हटलेलं आहे. उपविष आहे ते आपल्याला आगततंत्रामध्ये परत पुढे येतीलच. त्यानंतर पंचामृत पान नंबर 190 दिलेलं आहे बघा. पंचामृत गुडूची, गोक्षूर, मुशली, मुंडी आणि शतावरी याला पंचामृत म्हटलेलं आहे. गुडूची, गोक्षूर, मुशली, मुंडी आणि शतावरी तर यांना पंचामृत असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर क्षीराष्टक आपण पाहिलेलं आहे सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायामध्ये. गो, माहिष, आजा, त्यानंतर अवी, त्यानंतर उंट, उंटिणी, हत्ती, हत्तीण आणि घोडी आणि स्त्री यांच्या 8 जणांच्या दुग्धाला क्षीराष्टक असं म्हटलेलं आहे. मूत्राष्टक पण आपण पहिल्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे. याच्यात फक्त स्त्री ऐवजी खरं म्हणजेच गाढवाचं मूत्र ॲड केलं की ते झालं मूत्राष्टक. त्यानंतर पित्तपंचक एक आहे मत्स्य, गो, अश्व, नर आणि बर्ही यांचे पित्त. तर हे रसार्णवानी सांगितलेलं आहे पित्तपंचक. तर माशाचं पित्त, गो म्हणजे गाईचं पित्त, अश्व म्हणजे घोड्याचं पित्त, नर म्हणजे माणसाचं पित्त आणि बर्ही म्हणजे मोराचं पित्त. या 5 जणांच्या पित्ताला पित्तपंचक म्हणतात. याच्यावरही काही फार प्रश्न विचारले जात नाहीत. त्यानंतर पंचामृत आहे गोदुग्ध, गोदधी, गोघृत, मधु आणि शर्करा हे एकत्र करून याला पंचामृत म्हटलं जातं. नंतर त्रिलोह सुवर्ण, रजत आणि ताम्र यांना त्रिलोह असं म्हटलं जातं. पंचगव्य हे एक महत्त्वाचं आहे. गाईचं दूध, गाईचं दही, तूप, मूत्र आणि शेण त्याला गोमय असं म्हटलं जातं. तर गव्य, क्षीर, दधी, घृत, गोमूत्र आणि गोमय याला एकत्रित केलं तर याला पंचगव्य हे रसतरंगिणीने सांगितलेलं आहे. गव्य, क्षीर, दधी, घृत, गोमूत्र आणि गोमय. तर हे पंचगव्य पण
याच्यावरही चिकित्सा करणारे खूप जण आहेत, याच्यावरही बऱ्याच संशोधन झालेलं आहे आणि अनेक आजारामध्ये हे पंचगव्य उपयोगी असतं असं सिद्ध झालेलं आहे. त्यानंतर त्रिलोह, सुवर्ण, रजत, ताम्र, पंचलोहमध्ये याच्यात नाग आणि वंग मिसळलं तर पंचलोह तयार होतात. त्यानंतर महारस, उपरस, साधारण रस हे आपण रसशास्त्राच्या वेळी बघितलेले आहेत. रत्न, उपरत्न हे पण आपण रसशास्त्रामध्ये बघितलेले आहेत. नंतर त्रिगंधक, गंधक, हरताल आणि मनशिला यांना त्रिगंधक म्हणतात. पान नंबर 112 बघा. त्रिगंधक, गंधक, हरताल आणि मनशिला. त्यानंतर पंचमृत्तिका, पंचमृत्तिका पान नंबर 113 दिलेली आहे. इष्टिका चूर्ण, वल्मिक मृत्तिका, गैरिक, लवण आणि भस्म. तर ह्या 5 गोष्टी पंचमृत्तिका म्हटलेल्या जातं. इष्टिका चूर्ण, भस्म म्हणजे राख, वल्मिक मृत्तिका, गैरिक आणि लवण या 5 गोष्टींना पंचमृत्तिका असं म्हटलं जाईल. तर अशा पद्धतीने हे मिश्र गणाचं वर्गीकरण आहे. तर हे सगळे नीट लक्षात ठेवा. यातल्या गोष्टी याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. हे सगळं आपल्याला पाठ असणं अपेक्षित आहे. तर हे नीट लक्षात ठेवा. आज इथेच थांबूया मित्रांनो. बाकी गोष्टी नेक्स्ट लेक्चरला.